आपण जर कल्पना केली की एक असं युद्ध मैदान आहे जिथे राक्षसाच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्यातून हुबेहूब दुसरा राक्षस तयार होतो. बापरे, हे तर म्हणजे एखाद्या आधुनिक सायफाय चित्रपटातल्या क्लोनिंग करणाऱ्या खलनायकासारखं वाटतंय. हो ना. पण ही कुठल्या हॉलिवूडच्या चित्रपटाची कथा नाहीये. ही कोल्हापूरच्या अगदी जवळ एका घनदाट जंगलात दडलेली जवळपास 1000 वर्षे जुनी कथा आहे. तर आज आपण या रहस्यमय अशा श्री कात्यायनी देवी मंदिराच्या माहितीच्या खजिन्यात एक सखोल रपेट मारणार आहोत. नक्कीच. आणि या कथेचं मुख्य केंद्रस्थान आहे कोल्हापूरच्या मुख्य गर्दीपासून साधारण 9 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेलं बालिंगे गावाजवळचं हे मंदिर. अच्छा, म्हणजे शहराच्या कोलाहलापासून बऱ्यापैकी दूर आहे तर. होय, अगदी शांतता असते तिथे. आणि मगाशी आपण ती क्लोनिंगची कथा बोललो ना, ती खरं तर रक्तबीज नावाच्या राक्षसाची आहे. रक्तबीज नावावरूनच थोडा अंदाज येतोय. बरोबर. तर प्राचीन काळी करवीर क्षेत्रावर असुरांनी आक्रमण केलं होतं आणि त्याचं वैशिष्ट्यच ते होतं की त्याच्या रक्ताचा थेंब सांडला की नवा राक्षस उभारायचा. म्हणजे महालक्ष्मीने जेव्हा या क्षेत्राच्या रक्षणासाठी भैरवाला पाठवलं असेल तेव्हा तो तर अक्षरशः वेढला गेला असणार. अगदी बरोबर. एकाला मारायला जावं तर तिथे 10 जण उभे राहायचे. म्हणूनच मग नवदुर्गेचं जे 6वं रूप आहे म्हणजे कात्यायनी देवी, तिला पाचारण करावं लागलं. अच्छा, म्हणजे देवीने मग या रक्तबीजाचा वध केला तर. हो, पण यात सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती असेल तर ती फक्त देवीने राक्षसाचा वध केला ही नाहीये. मग अजून काय घडलं तिथे? तर या भयंकर युद्धात जे देवगण मारले गेले होते ना, त्यांना देवीने तिथल्याच एका कुंडातील पाण्याने चक्क पुन्हा जिवंत केलं. बापरे, म्हणजे संजीवनीच दिली एक प्रकारे. होय. आणि हेच ते अमृतकुंड आहे जे आज 1000 वर्षांनंतरही मंदिरासमोर जशास तसं पाहायला मिळतं. हे खरंच खूप थक्क करणार आहे. म्हणजे ती कथा फक्त अशी हवेतली नाहीये, तर त्या अमृतकुंडाच्या रूपाने आजही तिथे अस्तित्वात आहे. पण मला एक सांगा, इतक्या घनदाट जंगलात हे बांधकाम इतकी वर्ष टिकलं कसं? त्याचं कारण म्हणजे या मंदिराची जी बांधणी आहे ती प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीत केली गेलीय. एक मिनिट, हेमाडपंथी म्हणजे ते सिमेंट किंवा चुन्याचा अजिबात वापर न करता केलेलं बांधकाम ना? हो, अगदी तेच. म्हणजे एकावर एक दगड विशिष्ट खाचांमध्ये अडकवून उभं केलेलं, जणू काही दगडांचा विशाल जिक्सॉ पझल असावं. अगदी अचूक ओळखलत. आणि या अशा कल्पक बांधकामामुळेच हे मंदिर हजारो वर्ष ऊन पावसाचा मारा झेलून आजही कणखरपणे उभा आहे. क्या बात आहे. आणि मगाशी आपण ज्या कुंडाबद्दल बोलत होतो त्या काळ्या पाषाणातील चौकोनी अमृतकुंडात आजही एका गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते. म्हणजे पाणी आजही वाहत आहे तिथे? हो, सतत. आणि विशेष म्हणजे त्या कुंडात आतमध्ये चक्क कासवे आणि मासेही आहेत. अरे वा. या जागेची शांतता आणि सुरक्षितता इतकी अद्भुत होती ना की साक्षात छत्रपती शाहू महाराज जेव्हा शिकारीला जायचे तेव्हा इथेच विश्रांती घ्यायचे. अरेच्छा, हा खूपच छान ऐतिहासिक संदर्भ आहे. हो, आणि छत्रपती राजाराम महाराजांनी तर इथे देवीच्या पितळे पावलांची स्थापनाही केली होती. अच्छा, यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की राजे महाराजे तिथे फक्त श्रद्धेपोटी येत नसावेत. या घनदाट जंगलाचं एक वेगळंच महत्त्व आणि निसर्गाची ती अभेद्य शांतता त्यांना तिथे खेचून आणत असावी. नक्कीच. पण मला वाटतं या जागेची मोहिनी फक्त राजे किंवा स्थानिक देवतांपुरती मर्यादित नसेल ना? मुळीच नाही. मुख्य मंदिराच्या मागे ना आणखी एक कुंड आहे ज्याला परशुराम कुंड म्हणतात. परशुराम कुंड म्हणजे साक्षात परशुरामांचा या जागेशी संबंध येतो. हो, असं मानलं जातं की साक्षात परशुराम इथे आले होते आणि त्यांनी आपल्या पापांच्या क्षालनासाठी याच कुंडात स्नान करून देवीची पूजा केली होती. बापरे, किती जुना संदर्भ आहे हा. जी न बोलू शकणारी लहान मुले असतात ना ती लवकर बोलायला लागतात. हे खूपच रंजक आहे. जर आपण हे थोडं तर्कशुद्ध दृष्टिकोनातून पाहिलं तर मला असं वाटतं की कदाचित या नैसर्गिक झऱ्यांच्या पाण्यातील काही विशिष्ट खनिजे असतील. हो, असू शकतं. आणि त्यासोबतच लोकांचा जो प्राचीन मानसिक विश्वास आहे, या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन पालकांना एक मोठा आशेचा किरण देत असाव्यात. माणसाची श्रद्धा आणि निसर्गाची ताकद यांचा हा खरंच अप्रतिम संगम आहे. अगदी बरोबर. ही वास्तू म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ राहिलेलं नाही तर मानवी श्रद्धा, अप्रतिम वास्तुकला आणि निसर्गाच्या अद्भुत किमयेचं ते एक जिवंत उदाहरण आहे. अगदी खरंय. तिथे गेल्यावर इथल्या खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजात आपल्याला भौतिक जगाचा पूर्ण विसर पडतो. आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळते तिथे. म्हणूनच आजच्या या सखोल रपेटीच्या शेवटी एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया.
आपण सहसा या अशा पौराणिक कथांना फक्त चमत्कारांच्या चौकटीत पाहतो. बरोबर. पण कदाचित हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी ही अमृतकुंडे आणि परशुराम कुंडे वाचवण्यासाठीच या कथा रचल्या असतील का? म्हणजे निसर्ग संवर्धनासाठी. हो. म्हणजे एखाद्या नैसर्गिक आणि अत्यंत शुद्ध पाण्याचा स्रोताभोवती अशी धार्मिक वलयांकित कथा गुंफली तर पुढच्या अनेक पिढ्या त्या जंगलाचं आणि पाण्याचं स्रोत नष्ट न करता त्यांचं श्रद्धेने रक्षण करतील. हा विचार खरोखरच चक्रावून टाकणारा आहे. हो ना. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या काळात आपण निसर्गापासून दुरावत चाललो आहोत. पण आपल्याच आजूबाजूच्या या अशा डोंगरांमध्ये अशी किती प्राचीन रहस्य, मंदिरं आणि नैसर्गिक जलस्रोत आजही आपल्या शोधाची वाट पाहत असतील. हा विचार नक्कीच करून पहा.